नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नेटवर्किंगबद्दल. अनेक उद्योजक आपला वेळ आणि पैसा वेगवेगळ्या इव्हेंट्स, मीटिंग्स आणि व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये गुंतवतात. पण या सगळ्या धावपळीमागे खरंच काही ठोस उद्देश असतो का, की आपण फक्त गर्दीचा एक भाग बनतोय? चला आज हेच जरा नीट समजून घेऊया. जरा एक क्षण थांबा आणि खरंच प्रामाणिकपणे विचार करा. इतक्या इव्हेंट्सनं जाऊन शेकडो लोकांशी बोलूनही व्यवसायात खरंच काही फरक पडलाय का? जर उत्तर नाही किंवा माहीत नाही असं असेल तर काळजी करू नका. तुम्ही एकटे नाही. आणि म्हणूनच ही समस्या कशी सोडवायची हे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे. तर मग प्रश्न हा आहे की नेटवर्किंग म्हणजे वेळ वाया घालवणं आहे की एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट? याचं उत्तर खरं तर आपल्या पद्धतीवर अवलंबून आहे. जर योग्य रणनीती नसेल तर ते फक्त वेळेचा अपव्यय ठरू शकतं. बघा, इथे दोन गोष्टी आहेत. एकीकडे आहे उद्देशहीन नेटवर्किंग. म्हणजे काय? तर ओळखी वाढतील किंवा अरे सगळेच जातायत म्हणून आपणही जाऊया असं काहीतरी. आणि दुसरीकडे आहे स्मार्ट नेटवर्किंग, जी एक पक्की व्यावसायिक रणनीती आहे, जिथे प्रत्येक भेटीमागे एक ठोस ध्येय असतं. तर मग हे स्मार्ट नेटवर्किंग हे नेमकं आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन ही संकल्पना समजून घेऊया, जी नेटवर्किंगकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर स्मार्ट नेटवर्किंग म्हणजे उद्दिष्ट ठरवून केलेलं नेटवर्किंग. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमागे, प्रत्येक संवादामागे एक स्पष्ट व्यावसायिक हेतू असायलाच हवा. म्हणजे उगाच गर्दी जमवणं हे नेटवर्किंग नाहीच मुळे. चला तर मग या स्मार्ट नेटवर्किंगच्या मुळाशी जाऊया. ही पूर्ण संकल्पना 3 सोप्या पण जबरदस्त नियमांवर टिकून आहे. चला एक एक करून ते बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम: संख्येपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. विचार करा, 100 लोकांच्या ग्रुपमध्ये आपलं म्हणणं कोण ऐकणार? त्यापेक्षा मोजके पण आपल्या उद्योगाशी जोडलेले योग्य लोक जास्त महत्त्वाचे. सो कमी लोक पण योग्य लोक. याचं एक परफेक्ट उदाहरण म्हणजे अर्थसंकेत कम्युनिटी. त्यांच्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फक्त 20 सिरियस उद्योजक असतात. यामुळे होतं काय? तर चर्चा एकदम क्वालिटी होते, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायला वेळ मिळतो आणि नातेसंबंध जास्त घट्ट होतात. इथे गर्दी नाही, इथे खराखुरा समुदाय तयार होतो. आता वळूया दुसऱ्या नियमाकडे. फक्त तिथे जाऊन हजेरी लावणं महत्त्वाचं नाहीये. तुम्ही तिथे काय व्हॅल्यू ॲड करता हे जास्त महत्त्वाचं आहे. नुसतं इव्हेंटला जाणं, फोटो काढणं किंवा कार्ड्स वाटणं म्हणजे नेटवर्किंग होत नाही. ही जी विचारसरणी आहे ना, ती खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. समोरच्या व्यक्तीला काहीतरी मदत करा. मग तो तुमचा अनुभव असेल, एखादी माहिती असेल किंवा एखादी संधी असेल. जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हाच आपल्या व्यवसायाची वाढ आपोआप होते. आधी मूल्य द्या, मग वाढीची अपेक्षा करा. आणि आता तिसरा, तितकाच महत्त्वाचा नियम: ध्येय केंद्रित कृती. कोणत्याही नेटवर्किंग इव्हेंटमध्ये किंवा ग्रुपमध्ये सहभागी होण्याआधी आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट पाहिजे. स्वतःला विचारा, मी इथे का जातोय, मला इथून काय मिळवायचं आहे? पुढच्या वेळी कोणत्याही इव्हेंटला जाण्याआधी स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा. मला इथून खरंच लीड्स मिळतील का? किंवा मला चांगले पार्टनर्स किंवा सप्लायर्स भेटू शकतील का? किंवा मग एखादा मेंटॉर भेटण्याची शक्यता आहे का? जर या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर तिथे वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. हे नियम ऐकायला तर सोपे वाटतात, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतात? चला अर्थसंकेत कम्युनिटीचं उदाहरण बघून हे समजून घेऊया. हे बघा, इथे सगळं किती क्लिअर दिसतंय. क्वालिटीसाठी काय? तर फक्त 20 लोकांचे ग्रुप्स. व्हॅल्यू क्रिएशनसाठी तर आधी व्हॅल्यू द्या, ही त्यांची संस्कृतीच आहे. आणि ध्येय केंद्रित कृती, त्यांच्या प्रत्येक इव्हेंटमागे एक पक्कं व्यावसायिक उद्दिष्ट असतं. ही फक्त एक कम्युनिटी नाही, ही एक स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग सिस्टम आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? तो अगदी सोपा आहे. गर्दी टाळा आणि आपले ध्येय गाठा. हे एक वाक्य मात्र कायम लक्षात ठेवा. जर आपल्या नेटवर्किंग मागे कोणतंही स्पष्ट उद्दिष्ट नसेल तर ते नेटवर्किंग नाही, ती फक्त एक गर्दी आहे. आणि गर्दीत चांगल्या संधींसोबत आपला व्यवसायही हरवून जातो. तर स्मार्ट नेटवर्किंगसाठी या 4 गोष्टी नेहमी लक्षात असू द्या. 1. प्रत्येक भेटीमागे एक क्लिअर गोल ठेवा. 2. फक्त ओळखींची संख्या वाढवू नका, क्वालिटी कनेक्शनवर फोकस करा. 3. आधी मदत करण्याचा विचार करा, मग परताव्याची अपेक्षा. आणि 4. नेटवर्किंगला एक महत्त्वाची बिझनेस स्ट्रॅटेजी समजा. चला आता हा विचार घेऊन पुढे जाऊया. आता विचार करा, तुमची पुढची नेटवर्किंग मीटिंग किंवा इव्हेंट कोणता आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या भेटीमागचं तुमचं एकदम स्पष्ट, मोजता येणारं उद्दिष्ट काय असेल? याचं उत्तर शोधा. कारण खरी स्मार्ट नेटवर्किंगची सुरुवात तिथूनच होणार आहे.